आपल्या रेडी झालेल्या आहे बघा, छान झालेल्या आहे आणि वाढल्या पण छान. मग डाळच्या आहे. रेसिपी आवडली असेल लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. थँक्यू. जय भीम सर्वांना. अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर आता आपल्याला वाळवणाची तयारी करायची आहे. तर चला मी घेतली आहे मुंगाची डाळ, मुंगाच्या वड्या बनवायला. तर मी घेतलेली आहे 2 किलो मुंगाची डाळ. याला 4 ते 5 तास मी छान भिजत घातलेली होती बघा, खूप छान भिजलेली आहे. आणि आता याला स्वच्छ धुवून छान याला वाळत घालूया, कारण वाळली पण पाहिजे डाळ थोडीशी हलकीशी. आणि नंतर मग त्याचा पेस्ट तयार करायला सुरुवात करूया. बघा, दाणे आपोआपच निघतात त्याचे, हे छिलटे. हे छिलटे काढले की हलके हलके राहिले तरी चालते, पण छिलटे थोडेसे काढले की टेस्ट छान येतो याची. तर मी आता याला छान स्वच्छ धुवून घेते आणि मग त्याचा पेस्ट तयार करते. उन्हाळ्यामध्ये सगळ्या गोष्टी वाळवणाच्या करून घेतलेल्या बऱ्या, कारण मग पाऊस वगैरे लागतो. चला आता याला स्वच्छ धुवून घेते. धुताना आपण दोन हाताचा वापर करायचा, जेणेकरून की हे जे आहे ना छिलटे ते निघून जातात. असं 2 हाताचा वापर करून घ्यायचा, थोडं निघून जाते ते छिलटे वगैरे व्यवस्थित बघा, आणि लवकर निघतात. याच्यामध्ये मी डाळ मिक्स करत नाही, तर एक लाखोरीची डाळ म्हणून येते, तर ती मी मिक्स करणार. आधी हिला स्वच्छ धुवून घेते, त्याच्यानंतर एक अर्धा किलोपेक्षा पण कमी मी लाखोरीची डाळ ॲड करणार याच्यामध्ये. 2 किलो आहे तर आता हिला स्वच्छ धुवून घेते आणि मग याचा पेस्ट तयार करते. डाळ स्वच्छ धुवून झालेल्या आहेत माझ्या बघा, छिलटे पण काढलेले आहेत, एखादी राहतोच. आणि दोन्ही डाळी धुतलेल्या आहे मी बघा. ही पण छान फुललेली आहे, लाखोरीची डाळ आणि ही मुंगाची डाळ. आता याला थोडा वेळ आपण उन्हामध्ये वाळत घालूया, जेणेकरून की म्हणजे असं हे नाही झालं पाहिजे, पेस्ट व्यवस्थित झालेला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी आता याला थोडा वेळ उन्हामध्ये ठेवते, की पाणी याचं सुकून गेलेलं पाहिजे. तर चला आता मी ह्या दोन्ही डाळी वाळत घालते उन्हामध्ये थोडा वेळ बेडशीटवरती. वाळत घालत आहोया बघा, छान अशी पातळ पातळ आपण आता ही डाळ वाळत घालूया, जेणेकरून ते थोडं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि याचं पाणी जे आहे ते थोडंसं सुटू द्यायचं आहे आपल्याला. पातळ पातळीला आपण उन्हामध्ये आता थोडा वेळ ठेवूया. आता बघा, पातळ पातळ डाळ छान मी वाळत घातलेली आहे. तसं सोबतच आता जी आपण याची डाळ घेतलेली आहे लाखोरीची, ती पण अशी छान एका साईडने पातळ पातळ आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. दोन्ही डाळी आपल्या छान व्यवस्थित वाढून जातात. दोन्ही डाळी आपण वाळत घातलेल्या आहे. ही पण आता इथे छान व्यवस्थित पातळ करून घेते. दोन्ही डाळी मी पातळ केलेल्या आहे आणि व्यवस्थित झालेल्या आहे. मुंगाची डाळ पण झालेली आहे छान व्यवस्थित. आता थोडा वेळ याला अर्धा तास वाळत घालूया आणि नंतर याच्या पेस्ट तयार करूया. आपली आता छान पेसून झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये एक कस्तुरी मेथी आणि थोडासा मेथीचे दाणे आपण टाकूया याच्यामध्ये, कारण जिरा पावडर वगैरे नाही टाकला तरी चालते, पण धनिया पावडर आणि हे मेथी दाणे टाकत आहे मी. आता चला मेथी दाणे आपण भाजून घेऊया आणि त्याचा पेस्ट तयार करूया. मेथी दाण्यांचा करायला ठेवलेला आहे. आता मी 3 चम्मच मेथी दाणे घेतलेले आहे. 3 चम्मच मेथी दाणे घेतले आणि आता त्याला थोडंसं भाजून आपण याचा पेस्ट तयार करूया.
ऑलरेडी जेव्हा भाजी आपण बनवतो त्याच्यामध्ये मसाले जातातच, तर खूप असं टाकलं काही गरजेचं आहे नाही. पण मी थोडे मेथी दाणे वगैरे राहिले तर टेस्ट वगैरे येतो आपण, कारण डेली याच्यामध्ये आपण मेथी दाणे यूज नाही करत जेव्हा भाजी बनवतो तेव्हा. तर म्हणून मी आता याचं पावडर तयार करते आणि धनिया पावडर आणि हे मिक्स करून आपण त्याच्या वड्या तयार करूया. चला आता पेस्ट तयार करते. भाजून झालेले आहे, तावा गरम होता तर. आता आपला मेथी दाणा पावडर तयार झालेला आहे बघा. आता तो मी याच्यामध्ये ॲड करत आहे. मेथी पावडर जो 1.5 किलोला आपण 3 चम्मच घेतलेला होता आणि धनिया पावडर पण तेवढाच घेतला समप्रमाणात. आणि सोबतच मी आता याच्यामध्ये कस्तुरी मेथी ॲड करते बघा, कस्तुरी मेथी. आणि आता आपण वड्या बनवायला सुरुवात करूया. याला छान मिक्स करून घेते. पॉलिथिनवर पण टाकल्या किंवा पडद्यावरही टाकल्या तरी काही हरकत नाही, वडी छानच होते. पण पॉलिथिनवरची वडी जी आहे ती लवकरच निघते त्याला तेल पाणी लावलं की. तर आपण आता वडी बनवायला सुरुवात करूया. मी 1.5 किलो डाळ होती माझी, 2 किलो डाळ होती, सॉरी 2 किलो डाळ असल्यामुळे त्याच्यामध्ये मी समप्रमाण घेतलेला आहे धनिया पावडर आणि मेथी दाण्याचे. जिरा पावडर नाही टाकत मी, ऑलरेडी जिरा पावडर आपण जेव्हा अद्रक लसूण पेस्ट तयार करतो त्याच्यामध्ये असते. तर चला आता सुरुवात करूया वडी बनवायला. मिक्स झालेलं आहे आपलं सगळं. आता वाटण तयार झालेलं आहे आपलं, डाळ पिसून झालेली आहे. आता आपण थोडंसं पॉलिथिनला तेल लावायसाठी किंवा परडा किंवा पॉलिथिनला तेल पाणी लावण्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल ॲड करते, अर्धा चमचपेक्षा कमी. आणि आपण त्या आता पॉलिथिनला तेल लावूया आणि सुरुवात करूया. चला, मी आता जे प्लास्टिक टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता एक स्वच्छ रुमाल घेतलेला आहे आणि असं याला तेल पाणी लावून घेते, जेणेकरून जे वडी आपली राहील ते खाली चिपकणार नाही तेल पाण्यामुळे. तर मी पूर्ण याला आता तेल पाणी लावून घेते आणि आता वडी बनवायला आपण सुरुवात करूया. मी वड्यांचं जे आहे ते चक्कीवरूनच आणलेलं आहे, कारण सिलबट्टा नसल्यामुळे माझ्याकडे. तर चक्कीवर पिसल्या जाते सिलबट्ट्यासारखी आणि ते तिथूनच आणलेलं आहे बघा. आता माझं तेल पाणी लावून झालेलं आहे. आता आपण बनवायला सुरुवात करूया वडी. आता एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, जो आपण हात असा घेऊन पुन्हा वडीचा हात घेऊया आणि वडी टाकायला सुरुवात करूया. तर चला आता वड्या टाकते. एकदम आपण जसं पाट्यावर पिसतो तशीच डाळ आता पिसून झालेली आहे. तर मी आता वडी बनवायला सुरुवात केलेली आहे बघा. जास्त वेळ लागत नाही, 2 डाळी मिक्स आहे. मी वडी बनवायला सुरुवात केलेली आहे. पाण्याचा हात घेतलेला आहे आणि बघा वड्या टाकत आहे मी छोट्या छोट्या. आणि जेवढ्या छोट्या राहिल्या तर शिजायला पण व्यवस्थित होतात आणि वाढतातही लवकर. आमच्याकडे जास्त ऊन येत नाही म्हणून मी आता थोडं छोट्याच तशी तर छोट्याच टाकते मी. चला आता पूर्ण वड्या टाकून घेऊया. वड्या आपल्या रेडी झालेल्या आहे बघा. छान निघाले पण आहे. आपण ह्याच्यावर टाकले आहे प्लॅस्टिकवर. छान निघालेले आहे. रेसिपी आवडली असेल लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. थँक्यू.